सार्वजनिक वित्त व्यवहार ज्याच्यामध्ये आपण भारतातील किंवा एखाद्या शासनामार्फत करण्यात येणारे सर्व खर्च व उत्पन्न याचा अभ्यास करतोय। आता आपण सर्व भारतात असल्यामुळे आपण मोस्ट प्रोबेबली विचार करत असताना भारताचाच विचार करतोय। आता तुमच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये हा एक डायग्राम दिलेला आहे ज्याच्यामध्ये एखाद्या शासनामार्फत केला जाणारा वित्त व्यवहाराचे पूर्ण गोष्टी देण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच एखादा शासन कोणत्या कोणत्या गोष्टींवर खर्च केला जातो आणि एखाद्या शासनाला कोणत्या कोणत्या सोर्सेस मार्फत उत्पन्न प्राप्त होत असते। आता सर्वात पहिला जर तुम्ही पाहताल तर सार्वजनिक खर्च सांगण्यात आलेला आहे। म्हणजे एक शासन कोणत्या कोणत्या गोष्टींवर खर्च करते त्याचे प्रकार तुम्हाला इथे सांगण्यात आलेले आहेत। थोडंसं मी जर झूम इन केलं तर इथं 4 प्रकारच्या खर्चाबद्दल माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे। त्यातला सर्वात पहिला खर्च आहे महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च। अतिशय सोपं टॉपिक आहे, 4 मार्कासाठी तुम्हाला विचारण्यात येतो। ज्यांचं ही मराठी मीडियम मधून किंवा इंग्लिश मीडियम मधून कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना अकाउंट्स नावाचा विषय असेलच, त्याच्यामध्ये तुम्ही खर्चाचे प्रकार हा टॉपिक अभ्यासला आहे जे की एका सर्वसामान्य व्यवसाय संस्था मार्फत करण्यात येत असतात। बट इथं जे खर्च जे आहेत हे आपल्याला व्यवसाय संस्थांसाठी नसता किंवा एका बिझनेस ऑर्गनायझेशन साठी नसता, हे एक गव्हर्नमेंट साठी शासनामार्फत करण्यात येणारे खर्च आपल्याला अभ्यासायचे आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले काही प्रस्तावना सांगितलेली आहे जे की तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना जाणून घेणं अतिशय महत्त्वाचे आहे। प्रस्तावनेमध्ये तुम्हाला काय सांगितले चेक करा। जेही गोष्टी आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये अभ्यास केलं तेच सर्व अभ्यास घटक या प्रश्नामध्ये सांगितलेले आहेत। चेक करूयात आपण आणखी एक वेळेस की सार्वजनिक खर्च म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादींमार्फत म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये कोणाकोणाचा खर्चाचा समावेश होतो। सेंट्रल गव्हर्नमेंट जे की केंद्र शासन मार्फत करण्यात येतं, राज्य शासन म्हणजे एखाद्या राज्याची सरकार, महाराष्ट्राची सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात? महानगरपालिका समाविष्ट होते, नगर परिषद समाविष्ट होतो किंवा ग्रामपंचायत सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होत असते। यांनी आता हे जे तीनही घटक आहेत केंद्र, राज्य आणि स्थानिक या तिन्ही नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय। आता एक एक गोष्टीबद्दल मी तुम्हाला डीप सांगतो। नागरिकांचे संरक्षण, नागरिकांचे संरक्षण म्हणजे काय? आपल्या सेफ्टीसाठी। आता आपली सेफ्टीसाठी जे देशाची सीमा असते तिथं देशाचे जवान तैनात असतात, राईट। प्रत्येक गावाच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत म्हणजे किंवा राज्य सरकार मार्फत पोलिसांची नियुक्ती करण्यात असते, स्पेशल टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात येते। म्हणजे हे सर्व आपल्या सेवेसाठी असतात, नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात। त्याचबरोबर सामूहिक गरजांची पूर्ती। आता सामूहिक गरजांची पूर्तीमध्ये काय की देशातील प्रत्येक नागरिकांची गरज, जसं की देशातील प्रत्येक नागरिकांना पाण्याची आवश्यकता असते। आता प्रत्येकाच्या घरी तर बोरवेल नसते, त्यामुळे मॅक्सिमम लोक कशावर अवलंबून असतात? शासनाच्या सेवेवर अवलंबून असतात। स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय? महानगरपालिका, नगर परिषद यांच्या मार्फत पाणी पुरवठा करण्यात येते, तर ते सामूहिक गरजांची पूर्ती करण्यात येते। ऑलराईट। आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी, आर्थिक व सामाजिक कल्याणामध्ये काय काय येऊ शकते? आर्थिक आणि सामाजिक कल्याणामध्ये विद्युत पुरवठा झालं, रस्ते बांधणी झालं इत्यादी कामे जे आहेत ते शासनामार्फत करण्यात येत असतात, राईट। सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय। आता एक्झॅक्टली तुम्हाला हळूहळू कळायला स्टार्ट झाला असेल की सार्वजनिक खर्चामध्ये 3 लेवल द्वारे करण्यात येणाऱ्या खर्चाची समाविष्ट करण्यात येते। कोणते कोणते? केंद्र सरकार मार्फत, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याच्यामध्ये नगर परिषद आलं, पोलीस स्टेशन सुद्धा आलं, सर्वच गोष्टी आलं। ओके। आता इथून थोडंसं टॉपिक जे आहे ते किचकट होतंय, बट डोंट वरी, मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो। ओके। तुम्हाला फोकस करायचंय मी हायलाइट केलेल्या शब्दावर। 20व्या शतकापर्यंत बहुतांश देशांनी निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते। आता निर्हस्तक्षेपाचे धोरण हा टॉपिक जेवढं डीप मध्ये जाल तेवढं डीप मध्ये आहे, बट मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो। निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे काय? कुणाचाही हस्तक्षेप नाही,
भारताला जे स्वातंत्र्य लाभलेलं आहे 1947 पर्यंत लाभलेलं आहे. बट स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सुद्धा काही काही भागात इंग्रज सरकार स्थापित होते, डच सरकार स्थापित होते, किंवा हे लोक जे आहेत ते ऑन पेपर जरी स्वातंत्र्य मिळालं तरी ह्याचं कुठं ना कुठं राज्य होतं. 1960च्या शेवटी इंग्रज संपूर्णपणे भारतातून गेले होते, बरोबर आहे. आणि 20व्या शतकापर्यंत म्हणजेच काय 1947 पासून ते 2000 इसवी सन पर्यंत बहुतांश देशांनी निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले होते. म्हणजेच त्या देशातील सरकार जे काम करत आहे त्याच्यामध्ये इतर कोणत्याही देशातील सरकार असू दे किंवा देशातील नागरिक असू दे हस्तक्षेप करणार नाहीत, राईट. या धोरणाअंतर्गत नीट लक्ष द्या, या धोरणाअंतर्गत शासनाच्या कार्यशक्तीचा कार्यापर्यंतच मर्यादित होती. म्हणजे गव्हर्नमेंट जे काम करत होतं ते फक्त गव्हर्नमेंट पुरतच मर्यादित होतं. जसं की समोरच्या पॉइंट मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. परंतु आधुनिक शासन केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन अशी सक्तीची कार्यच करतात असे नाही. इथलं जे कार्यशक्तीबद्दल जे कार्य सांगण्यात आलेले आहेत हे समोरच्या 2 पॉइंट मध्ये सांगण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय की या धोरणाअंतर्गत शासनाच्या कार्यशक्ती कार्यापर्यंतच मर्यादित होती. म्हणजे अगोदर शासन जे आहे फक्त आणि फक्त 2 काम करायचं. कोणतं की सक्तीची कार्य आणि नागरी प्रशासन. म्हणजेच कोणते दिवस अगोदर किंवा निरहस्तक्षेपाचं धोरण लागू झाल्यानंतर शासन जे आहे ते फक्त 2च काम पूर्णपणे फोकस देऊन करत होतं. ते म्हणजे संरक्षण आणि नागरी प्रशासन. संरक्षण आणि नागरी प्रशासन म्हणजेच काय, संरक्षण म्हणजे देशाची सुरक्षा वाढविणे, विदेशी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी. आणि नागरी प्रशासन म्हणजेच काय की लोकांचं प्रशासन करणं, म्हणजे इलेक्शन्स वेळेवर घेणं, लोकांना शिस्त वगैरे लावणं किंवा पोलीस वगैरे तैनात करणं, हे झालं नागरी प्रशासन. हे 2 गोष्टीवरच जे शासन आहे पूर्णपणे फोकस करत होतं. बट त्याच्यानंतर काय झालं चेक करा. आधुनिक शासन म्हणजे करंट सिच्युएशन मध्ये जे गव्हर्नमेंट आहे फक्त देशाची सुरक्षा किंवा नागरी प्रशासनावरच फोकस न करता काय काय करते, तर आपल्या देशात आर्थिक व सामाजिक विकासाचा प्रसार करण्यासाठी ऐच्छिक कार्य सुद्धा करतात. आता ऐच्छिक कार्यामध्ये मी तुम्हाला काल सांगण्यात आलं होतं की रस्ते बांधणी झालं, शासनामार्फत विविध धोरणे राबविणे झाले, विविध कार्यक्रम घेणं झालं, पोलिओ सारखे जे धोरण वगैरे आहेत ते देशात आणणे झालं. असं अनेक ऐच्छिक कार्य म्हणजेच काय, ज्या त्या राज्याच्या नागरिकांवर किंवा ज्या त्या राज्याच्या सरकारवर अवलंबून असते. आता कुठल्या राज्यांमध्ये जे आहे ते प्रदूषण होत असेल तर मग ते प्रदूषण मुक्त राज्य असं धोरण राबवितात, जेणेकरून शहरालगत जे कारखाने वगैरे आहेत त्यांना शहरापासून दूर नेण्यात येते. जसे की एखाद्या राज्यामध्ये जर स्वच्छता नसेल तर महाराष्ट्र स्वच्छता अभियान असं राबविण्यात येते. मग त्याच्या अंतर्गत शहरातील सर्व कार्यालय वगैरे असतात किंवा मेन शहरातले भरवस्तीचे ठिकाण वगैरे असतात जिथे जास्तीत जास्त लोक असतात, त्या साफसफाईचं धोरण जे आहे ते राबविण्यात येते. ह्याला ऐच्छिक कार्य असे म्हणतात, राईट. ऐच्छिक कार्य व सामाजिक विकासाचा प्रसार करण्यासाठी काय ऐच्छिक कार्य करतात. त्यामुळे अलीकडील काळात सर्व खर्चात सातत्याने वाढ होत आहे. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारात खर्चाचा अभ्यास महत्वपूर्ण आहे. आता अगोदर कसं होतं, गव्हर्नमेंट जास्त काम करत नव्हतं, फक्त आणि फक्त मेन जे 2 काम होते सक्तीचे कार्य करत होतं. बट अलीकडच्या काळात शासन जे आहे ते ऐच्छिक कार्य सुद्धा करत आहे. त्याच्यामुळे सरकारच्या खर्चात कुठे ना कुठं वाढ होत आहे. आता शासनामार्फत दरवर्षी तुमच्या गावातील नगर परिषदेमार्फत विविध योजना राबविण्यात येतात, विविध कार्यक्रम वगैरे घेण्यात येतात. तर ह्याची जाहिरात सुद्धा करण्यात येते. मग त्यावेळेचे बॅनर्स वगैरे लावण्यात येतात. त्याचा सुद्धा खर्च जो आहे तो नगर परिषदेला करावा लागतो. त्याचबरोबर दर 5 वर्षानंतर नगर परिषदेची निवडणुका होतात, राज्य शासनाच्या निवडणुका होतात, केंद्र सरकारच्या निवडणुका होतात. आणि ह्या सर्व निवडणुकांमध्ये अनेक प्रचाराचे कार्यक्रम घेण्यात येतात, सामूहिक कार्यक्रम वगैरे घेण्यात येतात. याचा सुद्धा खर्च शासनाला करावा लागतो, राईट. आता या सर्व जे खर्च आहेत या खर्चाचे काही वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. सर्वात पहिलं जो खर्च आहे चेक करा, निरनिराळ्या
ओके, मी तुम्हाला शो करतो, जस्ट 1 सेकंड. निरनिराळ्या अर्थशास्त्रांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण केले आहे. सार्वजनिक खर्चाचे काही महत्वपूर्ण प्रकार आता आपण अभ्यासूयात. आता जे पब्लिक एक्सपेंडिचर आहे, सार्वजनिक खर्च आहेत, त्याचे काही टाइप्स आहेत. त्या टाइप्स पैकीच काही टाइप्स जे आहेत आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात. सर्वात पहिला खर्च आहे याच्यामध्ये महसुली खर्च. आता महसुली खर्चाला आपण इंग्लिश मध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. आता अकाउंटच्या भाषेमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, की जो खर्च एव्हरी इयर करावा लागतो किंवा दैनंदिन बेसिसवर एका व्यवसाय मालकाला करावा लागतो, त्याला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असं म्हणतात, विच इज रेकरिंग इन नेचर. आता इथं आपल्याला एका व्यवसाय मालकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघता आपल्याला शासनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहायचं आहे. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर, शासकीय खात्यांवर, नीट लक्ष द्या, शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च नियमितपणे उद्भवतो. मी ऑलरेडी सांगितलं होतं की महसुली खर्च कशाला म्हणतात, की जे नियमितपणे उद्भवत असतो. म्हणजे जे खर्च जे आहे ते शासनाला दर महिन्याला किंवा दर वर्षाला ते खर्च करावा लागतो, म्हणजे लागतो. असं नाही की एक वेळेस केलं म्हणजे 4-5 वर्ष मोकळं, असं नाही. आता ह्या खर्च कोणत्या कोणत्या होतात. आता शासनामार्फत सरकारी हॉस्पिटल्स असू दे, गव्हर्नमेंट शाळा असू दे किंवा मंत्रालय असू दे, शासनामार्फत सुद्धा देशातील पंतप्रधान पासून राष्ट्रपती पासून तर एखाद्या गावातल्या ग्रामसेवकाला सुद्धा शासनामार्फत पगार असते, राईट. आणि ही पगार जे आहे ते दरमहा द्यावं लागते. त्यामुळं ह्या सर्व पगारीचा समावेश जे आहे, या सर्व भत्त्यांचा किंवा पगारीचा समावेश महसुली खर्चामध्ये होत असतो, राईट. शासनाचा प्रशासकीय खर्च, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते. आता प्रशासकीय खर्चामध्ये कोण येतात, तर प्रशासकीय खर्चामध्ये जेवढेही देशाचे IAS असतील, IPS असतील किंवा देशामध्ये काम करणारे महापौर वगैरे असतील किंवा नगर परिषदेचे नगराध्यक्ष वगैरे असतील, या सर्वांना गव्हर्नमेंट मार्फत, शासनामार्फत पगार देण्यात येते. आणि ही पगार वर्षाची असते का नाही, ही दरमहा काही ना काही असते. त्याचबरोबर भत्ते असतात, अलाउन्सेस असतात. म्हणजेच आता असं म्हणणे योग्य ठरणार नाही, बट महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना महाराष्ट्र सरकार मार्फत 1.5 लाख ते 2 लाख पगार असते. त्याचबरोबर टेलिफोन बिल सुद्धा त्यांचं महाराष्ट्र सरकार सुद्धाच भरत असते. आता ऍक्च्युअल परिस्थिती जर पाहायला गेलं तर ह्या पगारपेक्षा जास्तीत जास्त कितीतरी करोड रुपये त्यांच्याजवळ असतात. बट ऑन पेपर शासनाला खर्च दाखवावा लागतो. त्यामुळं या सर्व नेत्यांची पगार वगैरे किंवा सरकारचे जे अधिकारी वगैरे असतात, प्रशासकीय अधिकारी, IAS IPS किंवा पोलिसांमध्ये जसे की DYSP असेल, DSP असेल, PSI असेल, या सर्वांची पगाराची नोंद शासनाला करावी लागते, राईट. त्याचबरोबर आहे, त्याच्यानंतर आहे निवृत्ती भत्ता, निवृत्ती वेतन. आता गव्हर्नमेंट मध्ये काम करणारे अगोदरचे जे कर्मचारी आहेत ते सगळे आता रिटायर झाले असतील. रिटायर झाल्यानंतर सुद्धा अनेक कर्मचारी असे वर्ग आहेत की ज्यांना पेन्शन सुद्धा मिळत असते, राईट. तर त्याचा सुद्धा बोजा शासनाच्या तिजोरीवर असतो. त्याचबरोबर वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्याचा खर्च. आता वैद्यकीय सेवा म्हणजेच काय, की सरकार मार्फत जागोजागी ठिकठिकाणी सरकारी दवाखाने असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात, जिथं सर्वसामान्य नागरिकांचा फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांचं आरोग्याची तपासणी वगैरे करण्यात येते. तर त्याचा सुद्धा खर्च गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स असतात किंवा गव्हर्नमेंटचे जे डॉक्टर्स असतात त्यांना सुद्धा शासनामार्फत पगार जात असते. त्याचबरोबर कुठं कोरोना सारखी महामारी वगैरे आली तर शासनामार्फत जे आहेत ते ठिकठिकाणी कोविड कॅम्प किंवा कोविड हेल्थ केअर सेक्टर किंवा कोविडचे जे आहेत, तुम्ही बघत होता की एका मोठ्या टेंट मध्ये सर्व कोविडच्या पेशंटला वगैरे टाकण्यात येत होतं. अशा प्रकारचे जे सार्वजनिक आरोग्याचे जे खर्च आहेत ते शासनाला करावे लागते. त्याचबरोबर पोलिओचा डोस जे असतो दरवर्षी जानेवारी महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात जेवढेही 5 वर्षाखालील लेकरं आहेत त्यांना देण्यात येत असते. मग त्यावेळेस आरोग्याची जी शिबिर असेल किंवा त्यावेळेस जनजागृती करण्यासाठी मोहिमेसाठी जे खर्च येत असतो ते शासनाला करावा लागतो. त्याचबरोबर तुम्ही TV वर वगैरे पाहत असाल की अनेक वेळेस तुम्हाला स्थानिक राज्य सरकारची ऍडव्हर्टाइज वगैरे दिसत असेल, बसवर दिसत असते,
टीव्हीवर सुद्धा येत असते. तर हा सुद्धा जो खर्च आहे तो महसुली खर्चामध्ये येत असतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भांडवली खर्च. आता भांडवली खर्च एका उद्योजकाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलात तर भांडवली खर्च कशाला म्हणतात, की जो खर्च केल्यामुळे व्यवसाय मालकाला किंवा एखाद्या उद्योजकाला दीर्घ काळापर्यंत फायदा होत असेल तर अशा खर्चाला भांडवली खर्च म्हणतात. सपोज एखाद्या व्यवसाय मालकानं स्वतःच्या वापरासाठी एक जमीन खरेदी केली तर तो भांडवली खर्च झाला. त्यानं स्वतःच्या वापरासाठी सोनं खरेदी केलं तर तो भांडवली खर्च झाला. का? कारण तो खर्च केल्यामुळे त्याच्या संपत्तीत काय व्हायलंय? वाढ व्हायलंय आणि दीर्घ काळापर्यंत त्याला फायदा मिळत आहे. सपोज एखाद्या झेरॉक्सच्या दुकानदारानं झेरॉक्स मशीन जर खरेदी केलं तर त्याला त्या खर्चापासून दीर्घ काळापर्यंत फायदा प्राप्त होते. कसा फायदा प्राप्त होते? नंबर एक, ती मशीन त्याच्याच व्यवसायात असणार आहे. दुसरा, त्या मशीनच्या साहाय्यानं रोज तो झेरॉक्स प्रत काढून विकून त्याचं अर्निंग कॅपॅसिटी, त्याच्या उत्पन्नात मध्ये वाढ करू शकतो. त्यामुळे अशा गोष्टीवर केलेल्या खर्चाला भांडवली खर्च म्हणतात. तसंच शासनामार्फत सुद्धा काही अनेक भांडवली खर्च करण्यात येतात. आता कोणते कोणते भांडवली खर्च आहेत चेक करा. जसे की भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी आणि विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. आता वृद्धी म्हणजेच काय, की देशाची प्रगती होणे, देशाचा विकास होणे, देशाने नव्याने डेव्हलपमेंट होणे. जसे की एखाद्या देशाचा विकास कधी होतो, जर त्या देशामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जर विद्युत पुरवठा गेला तर देशाचा विकास झाला. मग शासनामार्फत विद्युतचे जे खांब बसवण्यात येतात, इलेक्ट्रिसिटीचे डीपीआ वगैरे बसवण्यात येतात, ते सुद्धा कोणत्या खर्चामध्ये येईल? भांडवली खर्चामध्ये येईल. त्याचबरोबर शासनामार्फत रस्ते बांधण्याचं काम करण्यात येतं. आता रस्ते बांधल्यानंतर 5 ते 10 वर्ष तुम्हाला बघायची गरज नसते. तुमच्या गल्लीमध्ये जो सिमेंट रोड आहे किंवा डांबरी रोड आहे, असे रस्ते बांधकाम होऊन जवळपास 5-10 वर्ष झाला असेल. बरोबर आहे. आता शासन काय करते? अशा गोष्टीवर एक वेळेस काम करते, त्याच्यानंतर रिलॅक्स होऊन जाते. बरोबर आहे. म्हणजेच काय, की काही काही खर्च असे असतात की जे खर्च केल्यामुळे देशाच्या वृद्धी होते, त्याचबरोबर विकासासाठी तो नव्याने खर्च केला जातो. इथे काय सांगण्यात आलेलं आहे? उदाहरणार्थ विविध विकास प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका, शासकीय कर्जांची परतफेड, राज्य शासन व शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत. आता आपल्या भारतामध्ये शासनामार्फत विविध, नीट लक्ष द्या, विकास प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका करण्यात येत असतात. जसे की भारत सरकार मार्फत अनेक वेळा विविध विकास कार्यक्रम करण्यात येतात, गुंतवणूक करण्यात येतात. जसे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया नावाची एक योजना भारतामध्ये आणली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी सर्व विदेशातील उद्योजकांना सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या वस्तूची विक्री करायची असेल तर तुमच्यासाठी भारताचे दरवाजे खुले आहेत. तुम्ही भारतामध्ये या. भारतामध्ये येऊन तुमचं जमीन लागत असेल, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागत असेल, तुम्हाला पाणी लागत असेल, तुमच्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जेही गोष्टी लागत असेल तो भारत तुम्हाला देईल. पण तुम्ही ते येऊन वस्तू भारतात बनवा. जेणेकरून काय होईल, त्या सर्व उद्योजकांना किंवा त्या सर्व विदेशातील बिझनेसमॅनना फायदा तर होईलच, त्याचबरोबर भारतामध्ये रोजगार वाढेल, देशामध्ये आर्थिक व्यवहार वाढतील, देशातील लोकांना चांगल्या चांगल्या प्रकारचे वस्तू वगैरे मिळतील. आता अशा प्रकल्पातील जे मेक इन इंडिया नावाचा प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये भारत सरकारनं कोट्यावधी रुपये खर्च केले होते. बट ते सर्व पैसे खर्च केल्यामुळे फायदा कोणाला झाला? देशाला झाला. का? कारण देशामध्ये विकास झाला. अनेक फॉरेन कंपनीज जे आहेत ते भारतामध्ये येऊन त्यांच्या वस्तूचं उत्पादन करत होते. जसे की अगोदर भारतातील एखाद्या व्यक्तीला जर आयफोन घ्यायचा असेल तर तो आयफोन जो आहे तो अंतिम वस्तू, फायनल प्रॉडक्ट अमेरिकेतून भारतात यायचा. बट आज तो जो प्रॉडक्ट आहे तो भारतामध्ये तयार होत आहे. कशामुळं? मेक इन इंडियामुळं. राईट. त्याच्यानंतर शासकीय कर्जांची परतफेड. खूप साऱ्या वेळेस असं होते की शासन जे आहे, शासनाजवळ पैसा नसतो, कारण एवढे साऱ्या गोष्टीवर शासन जेव्हा पैसे खर्च करत असतो, शासनाजवळ पैसे नसतो. मग अशा वेळेस शासनांना जागतिक बँकेकडून कर्ज घ्यावे लागते आणि त्या कर्ज घेतल्यानंतर जे पैसे येतात ते या सर्व विकास कामांसाठी शासन खर्च करत असतं. आणि मग जेव्हा
जीएसटी मार्फत, करांमार्फत शासनाजवळ पैसे जमा झाले, मग शासन काय करते, त्या कर्जाची परतफेड सुद्धा करते. म्हणजेच विकास कामासाठी घेतलेल्या कर्ज जेव्हा शासन परतफेड करते ते सुद्धा भांडवली खर्चामध्येच येत असते. त्यानंतर राज्य शासन व शासकीय कंपन्या, नीट लक्ष द्या, राज्य शासन व शासकीय कंपन्या दिलेले कर्ज इत्यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत. समटाइम्स महाराष्ट्र जे आहे ते केंद्र शासनाकडून एक्स्ट्रा अधिकचं कर्ज वगैरे घेत असते. कशासाठी? राज्यामध्ये विकास वगैरे करण्यासाठी. तर त्या सुद्धा कर्जाची परतफेड जी आहे ते सुद्धा भांडवली खर्चामध्ये येत असते. ऑलराईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे विकासात्मक खर्च. पहिला होता भांडवली खर्च, पहिला होता महसुली खर्च, दुसरा आहे भांडवली खर्च, तिसरा आणि अतिशय महत्वाचा आहे ते म्हणजे विकासात्मक खर्च. आता खर्चाचं स्वरूपच किंवा नाव वाचल्यावरच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मे बी ह्याच्याशी संबंधित क्लिअर होतील की एक्झॅक्ट विकासात्मक खर्च म्हणजेच काय. चेक करा विकासात्मक खर्च म्हणजेच काय. विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो, ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती होते, उत्पादन वाढ, किंमत स्थैर्य, नीट लक्ष द्या कोणते कोणते गोष्टी व्हायलेत याच्यामुळं. सर्वात पहिला रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, किंमत स्थैर्य. जस्ट 1 सेकंड, पाणी पितो. give me just 1 minute of time. डन. ओके. आता विकासात्मक खर्च म्हणजे काय चेक करा. विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतो, ज्या खर्चामुळे रोजगार निर्मिती होते, देशामध्ये रोजगारांची निर्मिती होते, उत्पादन वाढ, किंमत स्थैर्य इत्यादी बदल घडून वाढ होते, त्याला विकासात्मक खर्च असे म्हणतात. भरपूर वेळेस शासनामार्फत अशा प्रकारचे विकासात्मक खर्च करण्यात येत असतात, ज्याच्यामुळे रोजगारांची निर्मिती होईल. आता नीट लक्षात घ्या, रोजगाराची निर्मिती कधी होते, जेव्हा एखाद्या राज्यामध्ये मल्टिपल कंपनीज वगैरे असतात, राईट. त्याचबरोबर तिथे करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते आणि जिथं किंमत स्थैर्य वगैरे त्यांना आणायचं असते. आता तुम्हाला एका सिच्युएशन मध्ये मी टाकतो जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील. गुजरात राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी गुजरात डेव्हलपमेंट मॉडेल आणला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं जेवढेही फर्टिलायझर्स कंपन्या आहेत, साखर कारखाने वगैरे आहेत. आता फर्टिलायझर कंपनी किंवा साखर कारखान्यांना काय लागतं की त्या एरियामध्ये आसपास खूप सारे शेतकरी असायला पाहिजे, तिथं उत्पादन असायला पाहिजे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटीचं सप्लाय असायला पाहिजे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता असायला पाहिजे. तर नरेंद्र मोदींनी काय केलं माहिती आहे का, तिथं विकासात्मक खर्च केला. विकासात्मक खर्च केलं म्हणजे काय की गुजरात जेवढेही देशामध्ये मोठे मोठे व्यापारी होते त्यांना अदर राज्यामध्ये त्यांचा व्यवहार करायला अडचण येत होती. त्यांनी काय केलं, नरेंद्र मोदी यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी एका उद्योगपतींची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या राज्यामध्ये या, आम्ही तुम्हाला जागा देऊ, जमीन देऊ, रोजगारांची निर्मिती होईल. आणि मग हे सर्व व्यापाऱ्यांनी काय केलं, गुजरातमध्ये गेलं. आता देशामध्ये सर्वात मोठा साखर कारखाना असेल किंवा फर्टिलायझर खत वगैरे असेल तर त्याचे सर्वात मोठे मोठे कारखाने जे आहेत ते गुजरातमध्ये आहेत, राईट. आता ह्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, रोजगार निर्मिती झाली, उत्पादन वाढ झालं आणि किंमत स्थैर्य झालं. किंमत स्थैर्य म्हणजे काय की जिथं गुजरातमध्ये अगोदर फर्टिलायझर असू दे, खत वगैरे असू दे किंवा साखर असू दे, ते बाहेर राज्यातून यायचं, त्याच्यामुळे किंमत जी आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. मग हे सर्व कारखाने तिथं आले, ह्या सर्वांनी तिथं रोजगाराची निर्मिती केली, स्वतःच्याच राज्यात तयार होत असल्यामुळे किंमत स्थैर्य आली, म्हणजे किंमतीला कुठं ना कुठं कमतरता आली. हे कशामुळे घडून येते, हे विकासात्मक कार्यामुळे घडून येत असते. त्याचबरोबर आणखी कोणते कोणते गोष्टी येतात विकासात्मक कार्यामध्ये चेक करा. आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यावर केलेला खर्च. आता आरोग्य शिक्षण म्हणजेच काय की खूप वेळेस स्थानिक नगर परिषद संस्थेमार्फत किंवा पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत फेक सिच्युएशन क्रिएट करण्यात येते. त्याचे व्हिडिओ सुद्धा इंटरनेटवर अवेलेबल आहेत की सपोज एखाद्या भर रस्त्याच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी जर आतंकवादी हमला झाला तर मग पोलीस तिथं कसे येतील, कशा प्रकारे ते एक्झॅक्ट एन्काउंटर वगैरे होईल, असे कामं
शासनामार्फत करण्यात येत असतात. तुम्ही इंटरनेटवर त्याचे व्हिडिओ सुद्धा बघितला असाल. जेणेकरून जे आहेत अशा परिस्थितीत जर काही हल्ला झाला तर सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता किंवा भीतीचं वातावरण मध्ये असं काही गोष्टी न करता त्यांनी स्वतःला हानी पोहोचू नये म्हणून असे कामं करण्यात येतात. त्याच्यापेक्षाही सोपं जर सांगायचं असेल तर खूप वेळेस जे आहे ते इंटरनेटवर एक व्हिडिओ येते ज्याच्यामध्ये एक गॅस सिलेंडर जे असते त्याला आग लागलेली असते, बरोबर आहे. आता गॅस सिलेंडरला आग लागल्यानंतर आपल्यासारखे लोक वगैरे काय करायचं त्याच्यावर पाणी टाकण्याचा प्रयत्न करत असतात. बट शासनामार्फत जे आहेत ते आरोग्य शिक्षण वगैरे देण्यात येते. त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात येते की बाबा गॅस सिलेंडरला जर जाळ लागलं तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर पाणी न टाकता एकतर बकेट टाका ज्याच्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळं जाळ लागणार नाही, किंवा एखादी चादर जी आहे त्याच्यावर पाणी टाका आणि ते ओली जे चादर असते ते त्या सिलेंडरवर टाका ज्याच्यामुळे जे आहे पाण्यामुळे आग लागणार नाही आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ते आग विझून जाईल. अशा प्रकारचे जे कॅम्पेन्स वगैरे असतात या सुद्धावर शासनांवर मार्फत खर्च करण्यात येते. याला विकासात्मक खर्च म्हणतात. आरोग्य शिक्षण झालं, औद्योगिक विकास झाला. औद्योगिक विकास म्हणजे काय की औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे थोडक्यामध्ये सांगायचं असेल तर. आणि ह्याच्यासाठी सुद्धा शासनामार्फत विविध कोर्सेस वगैरे आणण्यात येतात जसे की ITI वगैरे असेल आणि मग मोफत ITI ची ट्रेनिंग जे असते ते शासनामार्फत त्याचा एक कॅम्प वगैरे घेण्यात येतो ज्याच्यामध्ये विविध विद्युत उपकरणे जे असतात ते सर्वसामान्य नागरिकांना हाताळायला शिकवलं जातात जेणेकरून जे आहे त्यांना प्रशिक्षण मिळावं. त्याच्यानंतर सामाजिक कल्याण, संशोधन आणि विकास यावरील खर्च, जसे की कोरोना काळामध्ये शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला होता कोरोनाची वॅक्सिन बनवण्यासाठी, कोरोनाची लस बनवण्यासाठी. आणि विविध देशातील जे कंपन्या होते त्या कंपन्यांना शासनाने फंड दिलं होतं की बाबा तुम्ही हे पैसे घ्या आणि चेक करा, लस बनवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर पैशाची गरज लागत असेल किंवा दुसऱ्या देशातल्या शास्त्रज्ञांची गरज लागत असेल, त्यांना जी पेमेंट वगैरे लागत असेल तर तुम्ही या पैशातून हे करा, जेणेकरून शासनाचंही नाव होईल आणि देशातील नागरिकांमध्ये जे संभ्रमाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे ते निर्माण होणार नाही. अशा प्रकारचे अनेक विकासात्मक कार्य जे आहेत ते शासनामार्फत करण्यात येत असतात. त्याच्यानंतर आहे विकासेतर खर्च. आता विकासेतर खर्च हा खूप सोपा टॉपिक आहे, याच्याबद्दल जास्त डिस्कस करायची गरज नाही. थोडक्यात सांगतो मी. काय सांगण्यात आलेलं आहे की शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला विकासेतर खर्च म्हणतात. आता भारतातील शासनामार्फत किंवा भारत सरकारमार्फत असे अनेक प्रकारचे खर्च आहेत जे करण्यात येतात, पण ते खर्च केल्यामुळे देशाची प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता काही वाढत नाही, त्याला विकासेतर खर्च म्हणतात. उदाहरणार्थ लक्ष द्या, विकासेतर खर्च तर आहे, त्याला दुसरे नाव आहे बिगर विकास खर्च. बिगर विकास खर्च म्हणजे ते खर्च करायला पण त्याच्यामुळे काही डेव्हलपमेंट होत नाहीये. उदाहरणार्थ प्रशासकीय खर्च किंवा युद्ध खर्च. आता अनेक वेळा असं होते की देशामध्ये युद्ध वगैरे होत असतात. आता दोन देशांमध्ये जर काही युद्ध वगैरे जर झालं तर ते युद्ध झाल्यामुळं देशामध्ये उत्पादकता वाढत नाही, बट दोन्ही देशांचं नुकसान होत आहे. अनेक जीव जात असतात. देशामध्ये जे दारुगोळा वगैरे असतो ते संपण्यात येतो. त्याच्यामुळे अशा गोष्टीवर जो खर्च केला जातो त्याला विकासेतर खर्च किंवा बिगर विकास खर्च असे म्हणतात. प्रशासकीय खर्चाबद्दल जर सांगायचं असेल तर अनेक वेळा शासनामार्फत जे खर्च वगैरे करण्यात येतो देशातील प्रशासन यंत्रणेवर, जसे की पोलीस फोर्स फाट्यावर किंवा आर्मीवर. उदाहरणार्थ एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या शहरामध्ये दोन गटांमध्ये जर हाणामारी वगैरे झाली मग तिथं पोलिसाला पाचारण वगैरे करण्यात येते. अनेक पोलिसांची तिथे नियुक्ती वगैरे करण्यात येते आणि मग त्या शहरामध्ये जे भीतीचं वातावरण आहे किंवा समाजकंटकामार्फत जो गुन्हेगारी वाढत आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी प्रशासकीय खर्च करावा लागतो. चोर वगैरे चोरी करत असतील तर अशा वेळेस बंदोबस्तासाठी पोलीस वगैरे पेट्रोलिंग साठी वगैरे लागत असतात. तर ह्या सर्वांमुळे उत्पादकता तर वाढत नाही बट खर्च मात्र व्हायलाय. राईट. देशामध्ये गुन्हेगारी वाढत असेल, चोऱ्या चकारा वाढत असतील, दोन गटामध्ये जर दंगे वगैरे सारखी परिस्थिती होत असेल मग अशा वेळेस पोलिसांना तिथे जावं लागतात. पोलिसां जाळपोळ वगैरे होत असते
त्याच्यानंतर त्या लोकांमार्फत शासनाच्या गाड्यावर दगडफेक वगैरे करण्यात येत असते, शासनाचं नुकसान वगैरे होत असतं. ह्या सर्वांची नोंद प्रशासकीय खर्चामध्ये होते, ज्याच्यामुळं देशाच्या उत्पादकता वाढत नाही, बट शासनाला खर्च त्यावर करावा लागतो. राईट. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. सार्वजनिक खर्चाचा इन डेप्थ व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ एकदा तुम्ही बघितल्यानंतर बाकी दुसरा तिसरा काहीच बघायची तुम्हाला गरज नाही. आता गोष्ट येते की सर तुम्ही हे जे सर्व एक्झाम्पल वगैरे सांगितलं हे आम्हाला कळालेलं आहे, ओके, बट पेपर मध्ये लिहायचंच कसं, प्रस्तावना कशी लिहायची, व्याख्या कशी लिहायची, तर त्याच्यासाठी ऑलरेडी बिग बुल बॅच मध्ये नोट्स अवेलेबल आहेत. जेवढेही स्टुडंट्स बिग बुल बॅच जॉईन केलेले आहेत त्यांना बिग बुल बॅचच्या नोट्स मध्ये हे सर्व गोष्टी कशी लिहायचे काय नाही सांगितलेले आहेत. तुम्ही जर बिग बुल बॅचचे स्टुडंट ऑलरेडी असाल, स्टडी मटेरियल चेक करा, तिथे तुम्हाला नोट्स अवेलेबल असतील. राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपला क्लासचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल करा किंवा प्ले स्टोरला जाऊन DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. चॅट सेक्शनवर मेसेज करा की सर मला बिग बुल बॅच जॉईन करायचं आहे. आमच्या मार्फत तुम्हाला कॉल येईल आणि मग विदिन अ सेकंड बिग बुल बॅच जॉईन करून तुम्ही व्हिडिओज पाहायला स्टार्ट करू शकता, लाईव्ह क्लासेस करायला स्टार्ट करू शकता. आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. पुढच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे की शासनाचे जे खर्च असतात त्या खर्चामध्ये वाढ होण्याची कारणे कोणते कोणते आहेत ते आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये बघायचं आहे. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चढ बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.